नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। एक मुस्काटात मारणं त्याला इतकं महागात पडलं की त्या बदल्यात बंदुकीच्या 6 गोळ्या खाव्या लागल्या। वर्षापूर्वी कानाखाली मारलेल्या थापडीचा परिणाम त्याला असा भोगावा लागला। ज्याच्या मुस्काटात बसली तो नामचीन गुंड आणि ज्यानं मुस्काटात मारली तोही कुख्यात गुंड। ही गोष्ट आहे 2 गुंडांच्या दुश्मनीची, निलेश घायवळ आणि सागर मोहोळकरची। घायवळ फरार होऊन परदेशात जाऊन बसलाय, तर मोहोळकरचा काल सोमवारीच मृत्यू झालाय। कोण होता सागर मोहोळकर? त्यानं निलेश घायवळच्या मुस्काटात का मारली? त्याच्या बदल्यात त्याला 6 गोळ्या खाव्या लागल्या का? कानाखाली मारल्याचा बदला म्हणून घायवळनं त्याला मारायला लावलं की आणखी कुणी? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुस्काटात मारल्याच्या बदल्यात 6 गोळ्या, मोहोळकरचा गेम ओव्हर। 13 दिवसांपूर्वीच म्हणजे 4 मार्च रोजी जामखेड शहरातल्या नुराणी कॉलनी परिसरात सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाला होता। या हल्ल्यात त्याला 6 गोळ्या लागल्या। त्यातील 2 गोळ्या काढण्यात आल्या, परंतु 4 गोळ्या त्याच्या शरीरात तशाच होत्या। शस्त्रक्रिया करण्याजोगी त्याच्या शरीराची स्थिती नव्हती, शिवाय त्याचं ब्लड प्रेशर देखील कमी जास्त होत होतं। अखेर काल सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सागर मोहोळकरवर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यातली एक गोळी तर थेट त्याच्या तोंडात घुसली होती। जखमी अवस्थेत सुरुवातीला त्याला जामखेड, त्यानंतर अहिल्यानगर शहर आणि मग शेवटी पुण्याच्या ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं। आता सर्वात पहिल्यांदा प्रश्न पडतो की कोण होता हा सागर मोहोळकर? सांगतो। सागर मोहोळकरची ओळख जशी पहिलवान म्हणून तशीच एक कुख्यात गुंड म्हणून। त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची पोलिसात नोंद आहे। त्याच्यावर याआधी खुनाचे 2 गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती। काही वर्षांपूर्वीच त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती। त्यात त्याला तुरुंगवासही झाला होता। थांबा जरा, इथं त्याची गुन्हेगारी वृत्ती संपत नाही। खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना देखील त्यानं तुरुंगातही आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली होती। आता बोला, तुरुंगवास भोगल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला वगैरे वगैरे, पण त्यानंतरही शांत बसेल तो मोहोळकर कसला? घायवळच्या मुस्काटात मारून तो पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला। घायवळशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर गोळीबार झाला का याबाबत पोलिसांकडून अजूनही तपास सुरू असला, तर या गोळीबार प्रकरणी संशयित म्हणून ज्यांची नावं पोलीस तपासात समोर आली ती पुण्यातील कोथरूड भागातली। घायवळ तर कोथरूडचा रहिवासी, त्यामुळे आपल्या मुस्काटात मारलेल्या मोहोळकरला कायमचा धडा शिकवण्यासाठी घायवळनंच त्याचा गेम केला नसावा हे कशावरून? अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जामखेड येथील अभिमन्यू पोते या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान 3घांची नावं पुढे आली। चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या। या पोतेकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस देखील जप्त करण्यात आला। मोहोळकरच्या हत्येशी घायवळचं कनेक्शन का जोडलं जात आहे? असं काय घडलं होतं मागच्या वर्षी? सांगतो, तेही सांगतो। तारीख होती 11 एप्रिल 2025। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील आंधरुड येथे जत्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती। गावात 2 वेगवेगळे कुस्तीफड सुरू होते। त्यावेळी तिथं हजर असलेल्या सागर मोहोळकरनं पंचांकडे कुस्ती लावण्याची मागणी केली, मात्र आधीच्या नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली। त्यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या निलेश घायवळशी त्याचा वाद झाला आणि कुणाला काही कळायच्या आत मोहोळकरनं आखाड्यात घुसून घायवळच्या मुस्काटात मारली। भर मैदानात हजारो लोकांसमोर कोणीतरी येऊन आपल्या मुस्काटात मारतंय म्हटल्यावर त्याचा कुणालाही राग येणारच की, तसाच तो घायवळला देखील आला असावा। सागर मोहोळकरनं घायवळला मुस्काटात मारली या घटनेची चर्चा साऱ्या महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर या घटनेप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं। पुढे सागर मोहोळकरनं यावरून घायवळ समोर माफीनामा देखील सादर केला असं बोललं जातं, पण त्याच्यावर पाळत ठेवून घायवळ गँगनं त्याचा काटा काढला असंही म्हटलं जातं। मोहोळकर हा राक्षसी ताकदीचा होता, त्याच्याविषयी बरंच काही रंगून सांगितलं जातं। गोळीबार झाल्यानंतर म्हणे तोंडात घुसलेली गोळी तो स्वतःच्या हातानं काढण्याचा प्रयत्न करत होता। त्याला पकडण्यासाठी 10 पेक्षा जास्त पोलिसांची गरज लागायची वगैरे वगैरे। असो,
नाशिक कारागृहातून तो महिन्याभरापूर्वीच बाहेर आला आणि त्यातच हा हल्ला झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानं मुस्काटात मारली 11 एप्रिल 2025ला. त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या 4 मार्च 2026ला आणि त्याचा मृत्यू झाला 16 मार्च 2026ला. मुस्काटात मारल्याच्या बदल्यात 6 गोळ्या. मोहोळकरचा गेम ओव्हर.